आव्हान म्हणल्यावर बिलकुल टाइमपास करायचा नाही. आजचा शनिवार, आज 27 जुलै 2024 रोजी मुलांना इंग्रजी या विषयाचे आव्हानं देण्यात आले. ऑन, नियर, अंडर, बिहाइंड, इनटू अशा प्रकारचे प्रीपोजिशन घेऊन. बघा, पहिलं आव्हान आहे द पेन इज ऑन द टेबल. टेबलच्या जागी दुसरा शब्द घेऊन वाक्य तयार करायचं. वेळ 15 मिनिट. द काऊ इज अंडर द टेबल. काऊच्या जागी बॉक्स केला आहे, दुसरे प्राणी घेऊन वाक्य तयार करणे. द बुक इज नियर द नोटबुक. नोटबुकच्या जागी दुसऱ्या वस्तू घेणे. द लॉयन इज इन द फॉरेस्ट. लॉयनच्या जागी दुसरे प्राणी आणि पक्षी घेऊन वाक्य तयार करणे. मोहन इज बिहाइंड द कार. मोहनच्या जागी दुसऱ्या मुलांची नावे घेऊन वाक्य तयार करणे. वेळ 10 मिनिट. मीना इज इंटू द टँक. मीनाच्या जागी दुसऱ्या मुलीचे नाव घेऊन वाक्य तयार करणे. वेळ 15. आव्हान क्रमांक 1 मध्ये सृष्टीने दिलेल्या वेळामध्ये एकंदरीत 32 वाक्ये तयार केलेली आहेत. नंतर गायत्रीने सुद्धा 28 वाक्ये पूर्ण तयार केलेले आहेत. छान, बसा. सृष्टी गोविंद शिंदे, बघा, हिनंसुद्धा दुसऱ्या वर्गातली मुलगी आहे. हिनंसुद्धा दिलेल्या वेळेमध्ये 18 वाक्य पूर्ण केलेले आहेत. छान. चला, दुसरं आव्हान कोणतं दिलं तुम्हाला? द काऊ इज अंडर द ट्री. आता बॉक्स बघा, ट्रीला करायचा नाही. आता ती बॉक्स करा काऊला, आणि काऊच्या जागी दुसरे ॲनिमलचे नाव लिहायचे आणि आपले सेंटेन्स करायचे. चला, याच्यासाठी तुम्हाला वेळ आहे 15 मिनिटाचा. ही दुसरीची विद्यार्थिनी आहे. छान वाक्य तयार करणं हिचं काम चालू आहे. नियर द बुक इज नियर द पेन. द बुक इज नियर द काऊ. टॉप, टेबल, मॅट. गुड. ही तिसरीची आहे आराध्या. थोडं व्यवस्थित अक्षर काढा, अक्षराकडे लक्ष द्या. हा सुद्धा संस्कार आहे दुसरीचा. आणि ही तिसरीची. राईट, छान. कॅप चट 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 घ्यायचा का, वेळ नका. चला, 3 नंबरचं आव्हान आहे द बुक इज नियर द नोटबुक. काय आव्हान? त्या नोटबुकला बॉक्स करायचं आणि त्याच्या जागी दुसऱ्या वस्तू लिहून तुम्ही सेंटेन्स पूर्ण करायचं. वेळ आहे 15 मिनिटं. स्टार्ट. आव्हान क्रमांक कितवं चालू आहे तो आपलं? तिसरं आव्हानाचे हिनं केले पूर्ण 33 वाक्य. गुड. कॅरेट, वॉच, वॉल. छान. तू किती केले?